सो गाईज आता आपण ठाण्याला आहोत प्लॅटफॉर्म नंबर 7ला आणि आपली जी स्पेशल ट्रेन आहे ती आता इथे 7 नंबरला लागणार आहे आणि त्याचा जो आपला S10 डबा आहे तो इथे लागणार आहे. सो चला आता आपण जाऊया. सो बघू शकता हा आपला नंबर आहे गाडीचा 011 आणि S10 आपला डबा आहे. प्लॅटफॉर्म नंबर 7ला आता आपण आलेलो आहोत आणि पाऊस पण पडतो आहे खूप. सो आता एक 5-10 मिनटात आपली गाडी येईल आणि मग आपल्याला 1 आणि 4 नंबरची आपली सीट आहे, दोन्ही लोअर बर्थ आहेत. सो चला. सो गोइंग टू कोकण, एक्सायटेड. ठीक आहे. सो पाऊस पण पडतो आणि आपली ट्रेन आलेली आहे LTT स्पेशल सावंतवाडी. सो चला गाडी ऑलमोस्ट 9:30, 9:35, 40 झालेत. आपला S10 डबा आहे. जातोय शिवांश. सो आता आपण आलो आहे वैभववाडीला. बघू शकता तुम्ही वाजले सकाळचे 9 आणि याच्या पुढे आता नांदगाव आणि कणकवली, मग त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि मग कुडाळ. सो गाईज आता सकाळचे 9:30 झालेत आणि आम्ही पोहोचलो नांदगावला. सो याच्यानंतर आहे कणकवली आणि नंतर मग पुढे आपलं कुडाळ. बघा सो गाडी आता नांदगावला क्रॉसिंगला थांबली आणि तुम्ही बघू शकता शिवांशची मस्ती. शिवांश बसल्यावर. सो आता आपण सिंधुदुर्गला आहोत आणि बघू शकता शिवांश मस्ती करतो. नेक्स्ट स्टेशन आपलं कुडाळ आहे. आता वाजल्यात ऑलमोस्ट 10 आणि आता गाडी निघते आपली. पाऊसाचं पूर्ण वातावरण आहे. सो आता आपण पण रेडी होतोय कुडाळला उतरायला. सो गाईज फायनली आपण आपल्या गावी म्हणजेच कुडाळला पोहोचतोय. हे तुम्ही बघू शकता सकाळचे 10:30 वाजलेत आणि कुडाळ स्टेशन आलेलं आहे. सो फायनली सकाळी 10:30 पावणे 11ला आपण कुडाळला पोहोचलो आहे आणि आता इथून रिक्षा करून डायरेक्ट आपण डेपोला जाणार. सो चला. सो फायनली आता आपण आपल्या देशवांबड गावात एंटर केलेलं आहे हायवेवरून. आता जवळपास 12-12:30 झाले. पूर्ण पावसाचं वातावरण आहे. काही काही ठिकाणी पाऊस पडतोय तरी पण गरम होतं. सो चला पोचू आपण आता 10 मिनिटामध्ये. दादाला बोलवले आपण मंदिराजवळ आणि काही सामान आहे बरंच, 2-3 पिशव्या वगैरे. शिवांश ते बसलाय. चला. सो फायनली आम्ही आता येतोय सगळं सामान घेऊन. कुशाल इकडे एक पाण्याची बॉटल दिली आहे, माझ्याकडे शिवांश आणि बॅग आहे. दादा 2 बॅग पुढे घेऊन गेले आणि आता मी चाललो आहे घरी. अशी आपली पायवाट आहे नेहमीप्रमाणे. सो आज आपल्या जेवणाला आहे डाळ भात, भाजी, चपाती आपण मुंबईवरून आणल्या, अळूवडी आणि प्रसाद आणि हा आपला बाप्पा. सो गाईज हे आपलं जुनं घर, म्हणजे जे आमचे वडील म्हणजे वडिलांचे जे भाऊ होते त्या सगळ्यांचं एकत्र घर होतं. त्याचं हे देवघर आहे, म्हणजे मेन आमचा जुना गणपती इथे बसतो. सो आपण त्या गणपतीचं आता दर्शन घेऊया. सो हे आहे आपलं घर आणि या घराला पण देवघराला पण कलर वगैरे केलेला आहे. प्रत्येक वर्षी वर्सल असते, म्हणजे वर्सल म्हणजे दर 3 ते 4 वर्षांनी येते. म्हणजे ते पर्टिक्युलर कुटुंब संपूर्ण या गणपती किंवा जे काही सण असतात आपल्या वर्षभरातले ते सगळे साजरे होतात, त्यांच्या थ्रू साजरे होतात. सो गेल्या वर्षी आमची होती वर्सल, यावर्षी बंड्या काकाची वर्सल आहे आय थिंक. आणि आता आपण बघूया बाप्पा इथला. सो तुम्ही बघू शकता हे आहे आपलं जुनं घर देवघर आणि बाप्पा बघूया आता आपण. सो बघू शकता हा आहे बाप्पा. हा आहे आपल्या जुन्या घरातला बाप्पा.
सो गाईज हे आपल्या घराच्या समोरचं असं डुरकं आहे, समोर घर आहे आणि हे इथे डुरकं बोलतो आम्ही त्याला. म्हणजे एक जवळपास पुरुषभर म्हणजे 5-6 फूट खोल खड्डा आहे आणि याच्यामध्ये पाणी साचतं पावसाळ्याचं आणि याच्यामध्येच आम्ही गणपती विसर्जन करतो. सो काल इथे 1.5 दिवसाचं गणपती विसर्जन केलेलं आहे. सो आपण उद्या आपलं विसर्जन इकडे होणार. सो तुम्ही बघू शकता इथे जवळच आपण विसर्जन करतो आपल्या घराच्या समोरच. हवा लागली पाहिजे अरे त्याला. अरे असं नाही करायचंय, असं करायचंय, असं करायचंय. पुढे हो थोडासा. असं असं कर. बघ ते पेटलं येड्या. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी झळके माळोपा फळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. सो शिवांशला आत्ता जस्ट आंघोळ घातली. लेट उठला आत्ता 10 वाजता. 10:30 झाले तर सकाळचे. हे आपलं बाथरूम इथलं गावचं. थांब, ब्रश केलास का? ब्रश नाही केलंय ना? ब्रश करून घे. थांब दादा. ब्रश केल्याच्या अगोदर कॅडबरी खाल्ली. आता आंघोळ झाली की त्याला ब्रश करत येतो. गणपती देवता हा ती उद्दती काढून दाखवा, नाही तर तसंच झाड घ्या. कधी घंटा घ्या. हाय गरम करायला ठेवली. गणपती नंतर मग काय निलेश बॉम्बार्डे. हा आणि गणपती देवता सर्व आनंद बांबार्डेकरांनी देत. त्यांनी या ठिकाणी 5 दिवस पहिले आपली सेवा सगळी केली. त्याच करण्यात अभिषेक करायचा, तो करायचा, माझ्याकडून घ्या सर्व आपल्याला. त्याच नोकरी धंदा उद्योग करताय. त्यासाठी आपल्या बाहेर पण येतात आहे. त्या ठिकाणी त्यांना गावान आरोग्य त्या रोगाचा निवारण करा आणि पुढील वर्षी त्याच्यापेक्षा सेवा सगळी करून. सो मॅडम आपल्या पुरी तळतात आहे. पुरी पुरी तळतोय मी, पुरी बनवते. आता जरा गरम होतोय तेल. आणि हे आपल्या इथे समोर देवघर आहे जुनं, खिडकीमधून दिसतं. इथे आता तो छोटा एक फटाके फोडतोय आणि समोर जुनं देवघर आहे. शिवांशाला इथे मस्ती करतोय. हा आपला बाप्पा. सो आत्ता जास्त फटाके घेऊन आलो आणि पाऊस चालू झाला आहे. सो आता पावसातूनच जावं लागेल. सो तुम्ही बघू शकता हा समोर जी वाट जाते, ही वाट जाते आपल्या घराकडे. आणि असं तुम्ही समोर जर बघाल तर समोर संपूर्ण असं जंगल दिसतं वाटतं. आणि हे जंगलातून आपली अशी वाट जाते घराकडे. आणि म्हणजे प्रॉपर निसर्गात आपलं घर आहे, एकदम झाडाझुडवामध्ये. आता आपला उन्हाचा कार्यक्रम चालू होतोय. शिवांश वाजव 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 वाजव. सो आता आपण चाललो आहे म्हणजे गौरी विसर्जनला, जे आपल्या इथे जवळच आहे. म्हणजे आपण आता जसं बघितलं जुन्या घरातून आपण गौरी घेतल्या आणि आपल्याकडे गौरी म्हणजे त्या जे वनस्पती असते गौरी आणायला झालं. ओके सॉरी, माझी मिस्टेक झाली. सो गौरी आणत आलं आपण. तुम्ही बघू शकता हे आपलं घर आणि बाजूलाच जे आपल्या इथे डोके जिथे आपण विसर्जन करणार आहोत तिथे आता आपण चाललो आहोत.
आता आपण गौरी घेऊन पुन्हा चाललोय आपण आपल्या म्हणजे जुन्या घरामध्ये. भटजी काका आलेत आणि आता पावसा मंडळाला चालू होणार आहे. 3 नवीन पाऊस आहेत. सो मग या 3 वौसे झाल्यानंतर बाकीच्यांचे वौसे होतील. पूजनम देवी पूजनम गणपती पूजनम. अरे काय करतो काका सांगतोय बघ कसा काका सांगतोय तसं कर. लाव एक एक लाव एक एक लाव असं एक एक लाव. तसंच नवीन 3 जोडप्याने या ठिकाणी केलेला होता आणि तुझा ओसो भरला तो ओसो तू मान्य करून घे. काय चुका अपराध जर माफी कर. सगळ्यांका सुखी राहा. काय जरी चुका प्रेम कृपा जयाची सो आता आपल्याकडे भजनाची सुरुवात होते. दुपारचे 4:30 झाले आणि आता त्या भजनानंतर आपलं विसर्जन होईल. सो जे बंबार्डेकर आहेत त्यांचंच आपलं भजन आहे. आपल्याच गावातलं भजन आहे.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती हाडमळे आपलं विसर्जन होत आहे 5 दिवसांनी. मोरया मोरया. बाप्पा आपला निघालाय त्याच्या गावी. गणपती बाप्पा हो दिले दिले. बोला जाऊ नको उपायाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके मा कंठी जळके मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती. पाठ सोड गणपती घरा पुढं करून तू कपडे नव्हतो की जर जातोय काय करतोय मग गाराणा घातला तसं सारखं रो बोलला ते हडेच घरावर पुढं रिया नको असो रे. वरच्या देवळाकडे चाललोय. रामेश्वर मंदिर रामेश्वराचं मंदिर आहे आमचं. तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती सुंदर निसर्ग आहे. पूर्ण हिरवगार झालेलं आहे सगळं. नवीन माणूस जर आला ना तर नक्की घाबरेल. आपण आलो होतो रामेश्वराच्या मंदिरात पाया पडायला. तुम्ही बघू शकता हे आपलं रामेश्वराचं मंदिर. चला गाईस तुम्ही बघू शकता शिवांश आता रामेश्वराच्या मंदिरात आला आणि त्याला ढोल वाजवायची खूप आवड आहे. त्यामुळे त्याला 2 मिनिटं मी म्हटलंय वाजून म्हणजे त्याची हौस पूर्ण होईल. सो चला 6:30 झालेत आपल्याला निघायचं आहे घरी. चला. सो हे गाईज गुड इव्हनिंग. आता ॲक्च्युली ना रात्रीचे ऑलमोस्ट 8:45-9 झालेत आणि मी ताई भाऊजी आणि तुषारी आणि शिवांश पण आहे. गाडी 1 तास आपली लेट आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्यात आम्ही थांबतो आणि आमच्यावर बरेच सारे पॅसेंजर्स ऑलरेडी थांबलेले आहेत. गाडी लेट असल्यामुळे आम्ही टायमिंगमध्ये पोहोचलो 8:30ला. खूप गडबडच झाली जरा धावपळ वगैरे. त्यात चिबूड वगैरे पण घ्यायचं होतं आपल्याला. तुम्ही बघू शकता आपल्याकडे 2-3 बॅग्स जास्तच. या 2 4 आणि मागे 2 अशा टोटल 6 बॅग्स आहेत आणि आम्ही 4 आहोत. आणि शिवांशला आम्ही ऑलरेडी रेडी केले म्हणजे नाईट ड्रेसमध्ये. मग आता जेवून पण आम्ही निघालो नाही कारण सगळी गडबड होती. गणपती गौरी विसर्जन वगैरे सगळं आणि नाश्ता करून वडापाव वगैरे खाऊन आता आम्ही जस्ट रिलॅक्स होतो आणि 1 तास लेट आहे ट्रेनला. काय हो हो हो
सगळे आता 9:30 झाल्यात, 9:30 होऊन गेले म्हणजे 9:35 9:40 झाल्यात आणि आपल्या गाडीचा टायमिंग होता 8:45चा. ऑलरेडी पाऊण तास लेट झालेली आहे आणि प्लस आत्ता सगळ्याचा टायमिंग आहे अपडेटेड 10:30. म्हणजे अजूनही ट्रेन यायला इथूनही म्हणजे 9:40 नंतर अजून पाऊण तास आहे. आणि शिवांशी मस्त झालं. आता आम्ही इकडे बसून ना वडापाव खाल्ला, परत व्हेज फ्राईड राईस वगैरे खाल्ला आम्ही चौघांनी. आणि शिवांशने त्या गोळ्या परत काय अजून काय काय खाल्लं आहे. सो बघूया म्हणजे गाडीत आता काही येत तसं. आम्ही इथे काय काय खाऊन घेतलं, परत गाडीत काय आलं नाही तर मग परत ते लफडे नको म्हणून. आणि ते बघू शकता बरेच सारे लोक बसलेले आहेत ऑलरेडी. आणि शिवांश बोलतो मला इथे बसतो मी आता खाली इथे. काय बसलं तर सगळेजण वैतागले. 2 तास ट्रेन लेट आहेत आणि त्या शिवांशी मस्ती. आता तो तिकडे माईकच्या इथं जाऊन गाणं गायचा प्रयत्न करतो. सो फायनली आपली गाडी आली आहे. 9:15 झाल्यात. बरोबर 3 तास लेट आहे ट्रेन. 9:45चा टाईम गेला. 9:10 9:11 9:12 3 तास लेट आली ट्रेन. आणि 3 तासानंतर आता ट्रेन आली आपली. कंटाळलं अक्षरशः. आता सगळेजण झोपायच्या मूडमध्ये आहेत. सो आता मी तुम्हाला दाखवतो आपली गाडी कशी आहे. मडगाव स्पेशल त्या ट्रेननी फर्स्ट टाईम चाललो आहे. नंतर नॉर्मली आपल्या ज्या नेहमीच्या असतात त्या ट्रेन पण नेहमीचीच आहे. बट आय थिंक वीकेंड म्हणजे वीकमध्ये 2 का 3 वेळेस असते. सो लेट्स सी बघूया आपण. सो फायनली आपली मडगाव नागपूर स्पेशल ट्रेन आलेली आहे. याचा सकाळी 7चा टायमिंग आहे पनवेलचा. लेट्स सी आता किती वाजता पोचते. फायनली आता आम्ही गाडीत बसलो आहे. आम्ही तर सेट झालो. आमचे दोन्ही खाली लोअर बर्थ आहेत आणि आता आम्ही चाललो आहे ताईला भेटायला. सुमिता ताईचा बघूया आपण कुठे पोहोचेल. चला तुम्ही बघू शकता भाऊजी आणि ताई यांना अप्पर सीट आहे आणि जस्ट ते लोक वर बसले. तिकीट. सो हे गाईज मॉर्निंग सकाळचे 6:30 झालेत आणि आम्ही आता मग बघितलेलं माणगाव क्रॉस केलं आहे. सो आय थिंक तासाभरात आम्ही पोचू पनवेलला. 3 तास गाडी लेट होती. 9:45ची गाडी 9:12ला आली. एक्झॅक्टली 3 तास लेट होती. बट स्टील म्हणजे गाडीने डिस्टन्स मस्त कवर केलं. मला वाटतं माणगाव मग अशी येऊन गेलं तर 1 तासावरात पनवेल आलं पाहिजे. लेट्स सी बघूया. आणि सो हा बघू शकता तुम्ही, हा आहे बाहेरचा नजारा सध्याचा. म्हणजे गाडी मस्त स्पीडमध्ये आहे आणि जी मडगाव नागपूर आहे ही मला वाटतं वीकमध्ये मला वाटतं 2 का 3 वेळाच वाटतं संडे वगैरे अशी. कारण एका व्यक्तीकडून मला कळाली होती गाडीबद्दल म्हणून मग या गाडीची तिकीट काढली. संडेला येताना स्पेशली तुम्हाला ही ट्रेन बेस्ट आहे. म्हणजे जर आपल्याला नेहमीच्या ज्या ट्रेन असतात आपल्या कोकण कन्या किंवा मांडवी जंक्शन जेव्हा त्यांची तिकीट भेटत नाही तेव्हा ही ट्रेन बेस्ट असते. सो नक्की ट्राय करा. जसं मी ट्राय केलं तसं मी पण घरी येताना संडेला मुंबईला येताना. सो हे गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. काल आम्ही रात्री जसं तुम्हाला म्हटलं 3 तास लेट झाला गाडीला. 9:45चा टायमिंग होता. 12:15ला ट्रेन आली आणि त्यानंतर मग आम्ही गाडीत चढलो. सगळे थकलो होतो. जेवलो तर आम्ही ऑलरेडीच होतो. त्यामुळे मग म्हणजे फ्राईड राईस वगैरे घेतला होता. व्हेज फ्राईड राईस वगैरे तिथेच आम्ही खाल्ला स्टेशनला. कारण परत गाडीमध्ये जाऊन बसून खाणार परत ते सगळं आणि ऑलरेडी गाडी एवढा लेट होती त्यामुळे म्हटलं आपण ती स्टेशनलाच खा. आणि भूक पण लागली होती म्हणून आम्ही सगळे तिथेच जेवलो आणि थोडं बहुत काय खाल्लं वगैरे. ते कोकम सरबत वगैरे प्यालो सगळे. आणि मग नंतर मग आम्ही परत गाडीत घेतलं नाही आणि आम्ही थेट गाडीत जाऊन झोपलो. सकाळी 9चा टायमिंग होता. सॉरी 7चा टायमिंग होता आय थिंक पनवेलचा. 7 सव्वा 7चा. पण गाडी आय थिंक 9 वाजता काहीतरी आली. 8:30 9ला आली. ते अपेक्षित होतं. 3 तास लेट झाला तरी पण गाडी मस्त कवर केली. म्हणजे 1-1.5 तासच लेट झाला. सो 8:30 9ला गाडी पनवेलला आली. त्यानंतर मग आम्ही पनवेलवरून ऐरोलीला आणि भाऊजी आणि ताई पनवेलवरून गोरेगावला गेलो थ्रू वडाळा थ्रू. सो असा एकंदरीत प्रवास झाला. प्रवास तर उत्तम झाला. म्हणजे गाडी वगैरे चांगली होती. म्हणजे स्लीपर सीट होती आपल्या कन्फर्म त्यामुळे काही इश्यू नाही. आणि शिवांश पण मस्त लगेच झोपला म्हणजे अर्धा तासाने आणि तो सकाळीच डायरेक्ट उठला. आणि फक्त एवढंच होतं की व्हिडिओ तिकडे एंड करायला मला नाही मिळाला स्टेशनला वगैरे किंवा मला दाखवता नाही आला. कारण शिवांश सोबत असला की मग त्याला घ्या. परत जवळपास आमच्याकडे 3 बॅग होत्या. शिवांशच्या घेऊन एका हातात बॅग तिच्या हातात 2 बॅग. त्यामुळे मग मला तो व्हिडिओ शूट करता आला नाही एंडचा. म्हणून आता व्हिडिओ एंड करतो आहे.
आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ज्याच्यात आपण संपूर्ण गावचं म्हणजे सगळं बघितलं, ज्याच्यात गणपती आगमन तर नाही पण गणपती पाहिला आपला खालच्या घरातला, वरच्या घरातला, त्यानंतर गणपतीच्या आरती म्हणा किंवा भजन म्हणा, त्यानंतर जे आमच्याकडे ओसा वगैरे कसा केला जातो त्या गोष्टी म्हणा, त्या सगळ्या तुम्ही बघितल्या. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल कोकणातील गणपती विसर्जनाचा, भजनाचा आणि ओशाचा वगैरे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कमेंट्स करून नक्की सांगा की काय तुम्हाला आवडलं, काय नाही आवडलं. आणि असंच भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज. चला बाय.